लक्ष द्या. मग आपल्याला सेवा घडत नाही का? नाही घडू द्यावा. तिथं सेवेला माणसं भरपूर आहेत ना. तुम्ही आपल्या घरी बसल्या बसल्या एवढंच मनात समजायचं काय, आम्ही महाराजाचे सेवक आहेत, आम्ही संतांचे दास आहेत, एवढं मनात ठेवायचं आपल्या. कुणी विचारलं बी तुमचा काय परिचय, काय परिचय, हा परिचय तुमचा, हा जांभळे नाव, हा हे काय करायचं, भागवत जांभळे, मी चोपदार आहे. हो बाबा, पण आम्ही माऊली संस्थानचे विश्वंभर बाबाचे चोपदार आहे. नाव सांगण्यापेक्षा तुम्ही कुठले, गाजीपूर. वा, तुमचा परिचय, ह्या बा काही मुरलेलं लोणचे, लक्षात आलं का? यांनी नाव नाही सांगितलं, निगमानंद महाराजाचा चोपदार, एवढं बी म्हणा बस झालं. पुढे सौरेन संत त्याचं कल्याण करून टाकणार. हा चला, नुसतं म्हणायचंय, नुसतं काय करायचं, नुसतं म्हणायचं, नुसतं म्हणण्याची बिलं निघत किंवा इथं. हा चला, कळायला लागले का नाही? म्हणविता त्यांचे दास, आम्ही त्यांचे दास आहेत असं जरी म्हणलं तरी काठी घेऊन बी मोक्ष मिळणार. हातात काठी घेऊन मोक्ष मिळणार. भजन करायची गरज नाही, कीर्तन करायची गरज नाही, बिनधास्त मोकळ्या मनानं मोक्ष मिळणार तुम्हाला. फक्त मी जांभळे नाही धुम्मे गावची, बरोबर आहे का? फिटिंग व्हायली का जांभळ्याची फिटिंग व्हायना, इकडे फिटिंग व्हायला लागली. तुम्ही कोण? हा, तुम्ही कोण? चोपदार. कुठले? निगमानंद बाबा. काही फिटिंग व्हायला लागली. म्हणविता त्यांचे दास, बिनधास्त मोक्ष आहे तुम्हाला. पुढे सौरेन. कळायला लागलं का नाही? त्यांना बसायलंय का? नुसतं म्हणायचंय, नुसतं काय करायचंय, कारण ते वर जायला आता चोपदार करावं म्हणलं. हो म्हणलं चोपदार तर पहिलेच चोपदार आहे. बरं, बाबाचे पाय दाबायला तर पहिलेच माणसं तिथं जवळ येऊ देत नाहीत आपल्याला. कुठे कशी सेवा करायची बा? बरं, पैसे देवा वाटायलेत गडाला, पण घरची परिस्थिती नाजूक आहे. असते ना तर काय कोणाचं, बरोबर आहे का नाही? करावं काय, वाटतंय बाबाला जेवाय बोलावं, पण बायको नीट नाही, मांड कुदळा सांगा, करायचं कसं सांगा. परवा दिवशी माझीच बायको मला म्हणली, आता मी काय सांगत नाही असं आता, पण आठवलं म्हणून सांगतो. माझीच बायको मला म्हणली, आमचं लग्न झालं हे कळायला आम्हाला साडी घालावं लागते, शेंदूर लावावं लागतो, कुंकू लावावं लागतं, मंगळसूत्र घालावं लागतं. मग तुमच्या पुरुषाचं लग्न झालं हे कळायला तुम्हाला काय करावं लागतं? म्हणलं काय नाही, आमच्या तोंडावरच कळतं हेच झालंय. नाही, वापल्याला दिसलं आग काढलेलं की समजायचं भाजलेलं. लक्षात? हा, जरा खुलल्याला दिसलं आलंय आकाराला लक्षात. त्याला बसायला लागलं का नाही? आता बघा ह्याला अजून जरा सुकला, पोरगी झाली. तिसरं कीर्तन आहे सकाळपासून वाजवायचं. पोरगी झाली ना, बरोबर आहे का नाही? धनाची पिटी असती, काही काळजी करायचं काम नाही. आमच्या सगळ्याच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत, काही काळजी करू नका. लक्षात आलं का नाही? वा, म्हणविता त्यांचे दास. 2 तासाच्या पुढे गेलंय, पण आता हो किती बी झालं तरी पण उठावटाले कोणाला. हा, नुसती मारते मशिवणी बघायलेत की, बरोबर आहे का नाही? हा, नुसती बघायला लागले तर माणसं बी आलेत ना महाराज. आज कुठं नारळी सप्ताह असल्याने वाटायला लागले का नाही? पब्लिक बघा ना, बाया बघा कुठवर बाटी बघू नका त्या थोबाट तोंडे. इकडे बघा, मी सांगायला लागलो आहेत म्हणून. इकडे बघा, ही तर फुल पॅक आहे उदो बाबा, हे सगळं पॅक आहे. बाहेर माणसं पॅक सगळे एकदम. हा, ताकद साधूची, हे लक्षात ठेवा. म्हणविता त्यांचे दास, पुढे आस उरेना. फक्त दास आहे म्हणायचं, आशा संपून जाते. आणि एकदा तुम्ही त्यांचा दास आहे म्हणलं आणि त्यांनी जर तुम्हाला जवळ घेतलं तर तुमच्याकडे काही कृपादान केले कृपादान केले. आवाज द्या संजूबाचा थोडा. कृपादान केले कृपादान केले
दत्त महाराजाचा आवाज, दत्त महाराज शाहीचा आवाज. वा क्या बात है. साथ सोबत हा. वा वा जय हो क्या बात है. तास हाणतो 8 तास हाणतो 8 तास हाणले की मग